नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. शुभेच्छा दिल्या तरी इकडे समोर अजून त्यांना सर्व त्यांना काय होते पण बाकी दरवर्षी इथे होतं आणखी काही चांगला दिसतो आहे, पण अजून काही गोष्ट आहे. पण आहे जनरल सत्रामध्ये आपण मुद्दे केले मग त्यावेळेला का आपण टँकर हो सर पाणी आपण देऊ शकतो. या वर्षी आम्हाला टँकरची सुविधा जरा जास्त अडचण आहे मॅडम. काय होते आमचं लाईटचं सप्लाय सातारा डिव्हिजन आणि सायमल्टेनियसली बारामती डिव्हिजन मधून आहे. कधी साताऱ्याची लाईट जाते, कधी बारामतीची जाते, कधी सासवडची जाते. आम्हाला मेजर चॅलेंज आहे इलेक्ट्रिक सप्लायचा. तो जर कंटिन्यू व्यवस्थित राहिला ना तर आम्ही, कारण ते टँकर फिडिंग सुद्धा आपण इथूनच करतो सगळे पुढे जाणार. त्यावेळेस जर इलेक्ट्रिक सप्लाय डिस्टर्ब झाला ना तर टँकर फिडिंग पण होणार नाही आपल्याकडून. ते आपण सूचना देऊ. MSCBची लाईट जाणार नाही. चालू करायला लागणार पाण्याचा एवढा अवघड तो लाईट आहेत, रस्ते खराब आहेत आमच्याकडं. निधी अभावी सर्व रस्ते राहिलेले आहेत आमचे तसे. नगरपालिकेचे हे सुधारणा करणं. आणि मंदिरातनं जेवढी आपली पालखी निघते ज्येष्ठ द्वादशीला पंढरपूरला जायला, तिथनं निघाल्यापासून आपण जेजुरी सटकेला लागेपर्यंत रस्ते इतका प्रचंड खराब असतो की वारकऱ्यांवर वारकऱ्यांचं सोपान काकांची जी पालखी आहे त्या पालखीतून सुरुवात होईल आणि ही वेगळ्या मार्गाने हे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत. आपलं प्रस्थानाचं संपूर्ण पालखीचं वेळापत्रक आहे. आपण इथं निघाल्यापासून वेगळा मार्ग आहे, दोन्ही मार्ग वेगळे. माऊलींचा मार्ग वेगळा, सोपान महाराजांचा वेगळा. मी माझ्याकडची जी बैठक होतीये त्याच्यामध्ये लाईट आणि पाण्याचा प्रश्न सांगते. सूचना आम्ही कचरा गाड्यांचा आमचा प्रस्ताव आहे. कचरा गाड्या जर आम्हाला पालखीच्या आधी मिळाला पण नगर परिषदेमध्ये येत आहे. कचरा गाड्यांचा काय विषय नाही ना, ते फायनान्स कमिशन मधून घेतलं नाही ना. आलाय फायनान्स कमिशन. अजून आम्हाला आम्हाला मॅडम कार्पेट फक्त सोपान काकांची एक दिवस होतो. आम्ही तिथपर्यंत कार्पेट मिळालं म्हणजे वारकऱ्यांचे 1 किलोमीटर आहे. आपलं हे कोण आहे? पत्रामध्ये उठले की ना तसं राऊत आहेत का रे? नवरत्नांमधून वगैरे होत असं तर ह्याच्यात लिहिलंय तुम्ही हो पत्रामध्ये आहे फक्त सोपान सहकारी बँक आम्हाला मदत शासनाचा निधी चांगला कसलाच मिळतो. आता आम्ही मंदिराचं काम चालू केले तर आमची विनंती आहे तुम्हाला खाली नाही ते याच्यावरती येत नाही का आपल्या आराखड्यामध्ये नाही येते. आम्हाला टीपीटीसी निधीमधून मी काकींना दिवशी हात जोडून विनंती केली. मंदिर आम्ही सगळं पाडलेले
आता इश्यू होण्याची शक्यता आहे. जर आम्हाला तुम्ही डीपीटी पाडलं म्हणजे काय कुठलं नाही आम्ही बांधकाम जीर्णोद्धारासाठी पाडले. आता तिथं बरेचसे अडचणी आलेत. आता काकींनी शॉर्ट आउट केलेत त्या. पण आमची अशी विनंती की प्रस्थानाच्या वेळेला आम्हाला कायमस्वरूपी आम्हाला डीपीटीसी निधीवरून किंवा कुठला तुमचा काही निधी असेल त्याच्यातून दोन्ही देवस्थानला म्हणजे फक्त चांगावटीश्वरच नाही, सोपान काकाच्या मंदिरावर पण शासनाचा निधी आला पाहिजे. सर पुढे हो सर हो का, या सरांना आम्ही सांगतोय वारंवार, पण ते म्हणतात तुम्ही शासनाकडनं मागा. आम्ही गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षीच्या आता ही होती ना काय सर माऊलींचं कसं आहे आपले कशामध्ये बसवतात? त्याच्यामधून कशामधून बसवता येईल ते वर्ग काय आहे? आठवण करा आपल्याकडून ते इलेक्ट्रिसिटीची हो, कारण आपल्याला देवस्थानाला अजून नाहीच आहे, कोणतं निधी नाही आपल्या आपल्याला. बैठकीमधून दिल्या जातात. आमचं मला एक सांगा, म्हणणं आहे की तुमचे देवस्थान अ वर्ग मध्ये नाही आलं का? ब मध्ये ना ब मध्ये आहे ना? ब ला मग शासनाच्या ब मधनं निधी काढून घेता येईल सेपरेट आहे ना आम्हाला कागदला पण त्याच्यातून डीपीओनी केलं पाहिजे ना तीर्थक्षेत्र विकास मध्ये. मग त्याला किरणला सांगतोय आपण. झालेली आहे साहेब. बैठकीत पण मुद्दा नाही मांडणार पत्र आहे. गेल्या वर्षी पण अजून काही निधीची झालेली नाही. मॅडम पण काय मॅडमना आम्ही विनंती केली. ब वर्ग मधनं प्रस्ताव तयार करू. म्हणजे माऊलींचेच भाऊ पण काका म्हणून तुम्ही त्यांनाही ब वर्गाचा मिळावं असं DPO ला आमचं पाठवा म्हणणं आहे, सर. ते लिहून ठेवा आणि पैसे आणि मॅडम एक माझं आमचे सगळे रस्ते चांगले आहेत, पण पुढे गेल्यानंतर खडकी ते शेटफळगडी हा एक रस्ता आणि डाळज नंबर 1 ते डाळज नंबर 3 इंदापूरमध्ये ते फक्त उद्या तुम्ही तिकडे जाऊ राहिले. आता उद्या आम्ही काही येत नाही, आम्ही हो दिले पत्र दिलेले. दिलंय. हां डाळज आणि दिंडीचा प्रस्थान मार्ग आहे ना बघा, तुम्हाला परवा त्यांनी दिलेले. एक साला दिलेली. बघूया कशात बसवता येतं बघते. पोलीसच्या अनुषंगाने काय विषय आहे? पोलीसच्या अनुषंगाने काय आमची विषय आहे? मॅडम इकडून जे बोरावकी नगरला मधून पालखी जाते हायवेला, तिकडून फक्त आपण पालखी आणि पायी चालत जाणाऱ्या दिंड्या जाऊ देऊ आपण. आणि वाहनं जे आहेत ते आपल्याला एक सोनेरी रस्ता आणि कुंभार वळण रस्ता डायव्हर्जनचे प्लॅन बनले. हा बनवलेत आम्ही. फक्त ते 2 रस्ते खराब आहेत ते जरा आपण व्यवस्थित करून एक दोन मग जी बैठक याची होतीये कॉमन यंत्रणांची त्याच्यामध्ये सांगा. आणि ट्रॅफिक डायव्हर्जनचे प्लॅन तुमचे मंजूर झालेत का व्हायचे फायनल? ते काय करतात, बाकी मटेरियल वाहतुकीचा रूट वेगळा म्हणजे हे सगळ्या काही दिंड्यांचं काय असतं रस्त्यांचं दुरुस्तीचं बोलतो. दुरुस्तीचं आहे का? कुंभार वळण त्याच्या जाणारं रस्ता आणि माझ्याकडे. सोनेरी जाणारे जे 1-2 रस्ते आहेत ना सर, ते जे आपण तेवढे आराखड्यात तात्पुरते घालतो. दुरुस्त्या करून तेवढे मला जरा टेकडी ते जास्त तुमचं स्थितीपत्र पाहिजे असं नाही, पण ते त्या आराखड्यामध्ये बघूया आपण. पाणी येतं सर्व पाणी. बरं मी बघते कशात बसवता येते.